शूरवीर महाराणा प्रताप की हिंदू सूर्य शूरवीर महाराणा प्रताप की शूरवीर महाराणा प्रताप की और जोर से बोलो सभी बोलो और आगे वाले बोलो और पीछे वाले बोलो और सभी बोलो शूरवीर महाराणा प्रताप की और जोर से बोलो। आज या ठिकाणी 18 एप्रिल हिंदू सूर्य शूरवीर महाराणा प्रताप यांच्या अश्वारूढ पुतळ्याला स्थापन 1 वर्ष पूर्ण झाले। ही समाज बांधवाची वर्षपूर्ती आहे, स्वप्नपूर्ती आहे। एक समाजाने एक स्वप्न बघितलं होतं, या छत्रपती संभाजीनगरमध्ये शूरवीर महाराणा प्रताप यांचा अश्वारूढ पुतळा उभा राहावा आणि तो स्वप्न आज साकारला आहे। त्याला आज 1 वर्ष पूर्ण होत आहे। एक समाजामध्ये एक आनंद उत्साह या ठिकाणी निर्माण झालेला आहे। एक वर्षगाठ म्हणून इकडं सर्व समाज बांधव आम्ही जमलेलो आहोत आणि सर्वांना या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो। भाऊ, तुमची महाराष्ट्राच्या लेवलवरती निवड झालेली आहे, काय सांगा आणि समाजाला भरपूर तुमच्यावर जबाबदारी टाकलेली आहे। महाराष्ट्र राज्य राजपूत महासंघ याच्या राज्याध्यक्षपदी या ठिकाणी समाज बांधवांनी माझी निवड केलेली आहे। स्वर्गीय नंदलालजी राजपूत माझे वडील यांच्या जागी माझी नियुक्ती करण्यात आलेली आहे। मी त्यांनी केलेले कार्य त्याची बरोबरी तर कधीच करू शकत नाही, परंतु त्यांनी केलेल्या कार्याचे मी 1% जरी काम करू शकलो तर मी असं समजेल की माझे जीवन हे सफल झालेलं आहे। समाजाचे वडिलांनी मला नेहमी शिकवण दिलेली आहे की आपण समाजासाठी काय करू, समाज आपल्यासाठी काय करतो हे विचार कधीच करावे नाही, आपण समाजासाठी काय करतोय हा कधी विचार करावा। आणि हे आता मी पूर्ण वेळ हे समाजाचा चांगल्या भल्यासाठी देईल हेच मी या ठिकाणी बोलतो। राजपूत समाजाचे काही प्रश्न आहे ते शासन स्तरावर काय प्रयत्न केले जातात? राजपूत समाजाचा सर्वात मोठा प्रश्न आहे राजपूत भामटा सर्टिफिकेटचा, परंतु माझ्या वडिलांनी आपले तातू सर आहे, इथं शेवगन सर आहेत, शेवगनताई आहे, गीताताई शेवगन, यांनी सर्वांनी मिळून 1995मध्ये खूप मोठा असा राज्यव्यापी मोर्चा या ठिकाणी काढला होता आणि तत्कालीन मुख्यमंत्री माननीय मनोहरजी जोशी साहेब त्यांनी बऱ्याच त्या काळी अटी शर्ती ज्या होत्या, जाचक अटी होत्या सर्टिफिकेटबद्दल, त्या कमी केलेल्या आहेत आणि आता महायुती सरकारमध्ये पण बऱ्याच अटी कमी झालेल्या आहेत। या ठिकाणी समाज बांधवांना जास्तीत जास्त प्रमाणात जातीचे प्रमाणपत्र कसे उपलब्ध होईल व त्याच्या ज्या जाचक अटी आहे आणखीन कशा शिथिल करता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो। या निमित्ताने समाज बांधवांना काय आव्हान करतो? मी या ठिकाणी समाज बांधवांना एकच आवाहन करतो, कारण आपला समाज जो आहे शिक्षित आहे, परंतु आपला समाज विखरलेला आहे आणि राजपूत हा असा आहे, एक जरी असला तर तो 100च्या बरोबरीत आहे। विचार करा, जर आपण 101 आलो, 1001 झालो तर आपण किती लोकांची बरोबरी करू शकतो आणि काय नाही करू शकत। आपले सर्व या मान्य जो घटक आपल्याला बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करतोय ते आपल्याला बाजूला कधीच टाकू शकत नाही, कारण की यामध्ये आपली एकजुटता ही आपल्याला दाखवावी लागेल। हेच मी समाज बांधवांना